एक मुलगी होती लग्न झालेली औरंगाबादची। तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते म्हणून ती प्रोटेक्शनसाठी पुण्यात आली। तिचे सासरे आता रिटायर्ड IPS आहेत आणि पोलीसमध्ये काम करायचे, पण ते आत्ता पदावरती नाही आहेत, आत्ता ते निवृत्त नाही आहेत, ते रिटायर झालेले आहेत। ही वस्तुस्थिती आहे। ती मुलगी प्रोटेक्शनसाठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर, आपले व्हॉट्सॲप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्रभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये। आणि म्हणून काही आपण म्हणू सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले होते। आता जी मुलगी औरंगाबादवरनं आली, आता आपण सर्वांनी समजून घ्या की अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही, पण जेव्हा औरंगाबादवरनं जेव्हा ती मुलगी पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शनसाठी, तेव्हा त्यांना एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टरसाठी ठेवण्यात आलं। त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटण येते, ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन झडती घेतात। आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाणेरड्या भाषेत बोलणं, एका प्रकारे एक महिला पोलीस होती, बाकी सगळे पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं, त्यांच्या बाथरूममध्ये घुसणं, त्यांच्या घरात जाणं, त्यांच्या कपड्यांना हात लावणं, त्यांच्या अंडरगार्मेंट्स इनरवेअर्सना हात लावणं, हा प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय। तेवढंच नाही तर त्या मुलींना मुर्दार मारहाण सुद्धा केली। जेव्हा त्या पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आहे, आम्हाला मारताय कशाला, तुम्हाला कोणता अधिकार आहे, त्या पोलिसांनी त्या पोरींना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं। पोलीस स्टेशनमध्ये वेगळी मारहाण केली, वेगळी जातीवाचक वागणूक दिली। त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली, एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनंच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची आहे। तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुला इकडे बसायची पण अवकात नाही। तिला 6 तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं होतं। बाकीच्या दोन मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून घाणेरड्या जातीवाचक शिव्या, महारांच्या मांगांच्या अवकाती आहेत का, तुम्हाला बुटाच्या खाली ठेचलं पाहिजे। त्याच्याचबरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती, त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे ते चुकीचं करताय, तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाल्या की तुमचा हा ॲटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये। अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या ह्या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्यात। मिसिंग होती, त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटरमध्ये होती। पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती, आणि वन सिटी सेंटर आता हे काही प्रायव्हेट नाही आहे, वन सिटी सेंटर हे पोलिसांचंच रेस्क्यू होम आहे, शेल्टर होम आहे। तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होममध्ये ती मुलगी जेव्हा होती, तेव्हा अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना ताबडतोब सोडलं पाहिजे होतं। एक ही महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया। आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका मुलीच्या वर्कप्लेसला ते घर मालकाला घेऊन पोचलेले। त्या मुलीला पोलीस वर्कप्लेसमध्ये आल्यामुळे जो त्रास झालाय तो वेगळा त्रास। तिन्ही मुली होत्या ज्या रेंटवरती राहत होत्या, त्यांच्या घरी पोलीस पोचल्यामुळे त्या तिन्ही पोरींना घर मालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात। ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे। त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशनमधनं म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन, मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनली CP ऑफिस, असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री 11:15 वाजता सोडलं होतं। तर आपण हे बघितलं असेल की सकाळी 11 वाजता उचललेल्या मुलीला रात्री 11:15 वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं, तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं। हा झाला पोलिसांच्या वागणुकीतला भाग। आता आपण ह्याच्या लिगॅलिटीजकडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असतं। म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले, त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला आणि म्हटलं भाऊ माझ्या गाडीत जागा आहे, तू येतो का माझ्याबरोबर फिरायला, असं नाही होत। ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते, ह्याचं ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स आम्हाला अजून पोलीस देत नाही। दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस ज्या घरी पोचले तेव्हा त्या मुलींचे सिम कार्ड ट्रेस केले होते। आता सिम कार्ड ट्रेस करायला तुम्हाला FIR दर्ज लागते। त्या FIR अजून आमच्यापर्यंत दाखवली नाही आहे किंवा FIR किंबहुना दर्जच नाही झाली, आणि मिसिंगच्या याच्यावरनं तुम्ही दुसऱ्या 3 लोकांचे सिम कार्ड ट्रॅकच नाही करू शकत। जो माणूस मिसिंग आहे त्याचेच सिम कार्ड ट्रॅक करू शकतो, ही एक बाब। आणि त्याच्याहून मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट 1 ऑगस्टला। तेव्हापासून त्या 3 सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या 2 ॲडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या NGO सेक्टरमधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या,
त्या 3 दिवस झाल्या फिरतायत, अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही. आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटी जी कंप्लेंट असेल ती ताबडतोब घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होते. आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग FIR करू. आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे, हा संविधानाचा भंग आहे. कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करताना की पहिली FIR होईल आणि मग त्या FIRच्या आधारित चौकशी होईल. तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात, दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात. त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात. आणि आता CP ऑफिसपासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात. ही आपल्यासमोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे.